नंतर आदरणीय सुनीलजी फुलारी साहेब ज्यांना खऱ्या अर्थानं आज आपण संत श्रोमणी सावता महाराज कर्मभूषण पुरस्कार दिला अशा आदरणीय भावना कुणाचा एवढं झालं आदरणीय फुलारी साहेब यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धन्यवाद. आज या श्री क्षेत्र अरण्य या ठिकाणी या आध्यात्मिक कार्यक्रमाचे प्रमुख मंचावर उपस्थित माननीय पालकमंत्री श्री गोरे सर, आज ज्यांचा सत्कार करण्यात आला ते अवप ज्ञानेश्वर महाराज जी कदम, श्री संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, वसेकर कुटुंबीय, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज, श्री रंजनजी गिरमे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले माझे सर्व बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचा आणि ट्रस्टच्या सर्व सदस्यांचा आभारी आहे की त्यांनी कर्मभूषण पुरस्कार देऊन माझा गौरव केला. मी अत्यंत आभारी आहे. ही मला वाटतं श्री संत सावता महाराजांनाच माझे विनम्र मानाचा मुद्रा आहे की त्यांनी कर्मालाच आपलं ध्येय मानलं होतं आणि जे आपलं क्षेत्र होतं त्यांचं, जे शेती आणि मळा बघायचे, तिथेच त्यांनी पांडुरंग आणि विठ्ठलाची उपासना केली. ते कोणताही कर्मकांड न करता किंवा पूजापाठ खूप न करता कांदा मुळा मेथी भाजी याच्यातच आपल्या विठ्ठलाला देवाला बघायचे. आणि बहुतेक थोडंफार सर मी माझ्या कार्यक्षेत्रात 2 कोटी लोकसंख्या आहे सर 5 जिल्ह्यांमध्ये, आपणही 2 जिल्ह्यांमध्ये आहात. जवळपास 2 कोटी नागरिकांमध्येच मी विठ्ठलाला देवाला बघत असतो आणि त्यांची सेवा करणे. मला खूप अनोळखी लोक भेटत असतात, फोन करत असतात, पण त्यांना जितकी शक्य होईल ती मदत करणे आणि कायद्यामध्ये त्यांना काही मिळून देत असेल तर मिळून द्यावं याच निश्चयाने मी काम करत असतो. आणि माझ्यासोबत जवळपास 15,000 माझे अधिकारी अंमलदार आहेत 5 जिल्ह्यात. त्यांनाही माझं नेहमी हेच सांगणं असतं. ही महाराजांची विठ्ठल माऊलीचीच कृपा आहे असं मी मानतो. आणि दरवर्षी जेव्हा वाऱ्या होतात, 4 वाऱ्या होतात, आषाढी, कार्तिक, माघी, चैत्र, आता संपले, जेव्हा लाखो वारकरी माऊली येतात आणि आनंदाने घरी जातात, तोच आमच्यासाठी पोलीस खात्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो. खरं म्हणजे खाकी हाच आमचा धर्म आहे. कोणता जातीपंथ धर्म तसाही आम्ही मानत नाही. परंतु जेव्हा असे पुरस्कार मिळतात आणि ते आध्यात्मिक क्षेत्रात मिळतात तेव्हा नक्कीच आमची मानसिक ऊर्जा वाढते आणि पुढचं कार्य करायला आम्हाला सगळ्यांना बळ मिळतं. त्यामुळे मी खरोखर आपला सगळ्यांचा आभारी आहे. आपण चांगला परिचय करून दिला.